या एका ट्रिकमुळे पातळ पोह्याचा चिवडा बनवताना पोहे आकसणार नाहीयेत, ते जशास तसे राहतात. कुरकुरीत पातळ पोहे चिवडा बनवण्याची मस्त ही पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जसं की माझा नेहमीच प्रयत्न असतो की तुमच्या समोर रेसिपी सोप्या पद्धतीने कशा आणता येईल, आज तशीच पातळ पोह्याचा चिवड्याची रेसिपी आणलेली आहे. खूप वेळ न भाजता, जास्त ताण न येता पटकन पातळ पोह्याचा चिवडा कसा बनवता येईल, तो ही कुरकुरीत आणि त्याचा कुरकुरीतपणा तसाच राहील. नमस्कार, अफलातून बाय संध्यामध्ये संध्या तुमचं स्वागत करत आहे. मस्त अशी रेसिपी दिलेली आहे, शेवटपर्यंत बघा. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. व्हिडिओला सुरुवात करूयात. अर्धा किलो पातळ पोहे घेतले आहेत. चिवडा बनवण्याच्या आधी पोहे चाळून घ्यायचे आहेत. एका कढईमध्ये पोहे घेतलेले आहेत, पण गॅस चालू केलेली नाहीये सध्या. सुरुवातीला 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. हे तेल सर्व पोह्यांना व्यवस्थित लागू द्यायचं आहे आणि त्यानंतरच मग गॅस ऑन करायचा आहे. एकदा कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर 3 ते 4 मिनिट आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहे. आपल्याला पोह्याचा चिवडा लगेचच बनवायचा असेल तर ही स्टेप करायची आहे, नाहीतर हे भाजण्याचे 5 मिनिट आपण वाचू शकतो. त्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल तर काय करायचे, पातळ पोहे 3-4 तास उन्हामध्ये कडक वाळून घ्यायचे आहे. मग या स्टेपला तुम्ही स्किप करू शकता, पण तेल लावण्याची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला ठेवायचीच आहे. ती नंतर केली तरी चालेल, मग ते पुढे सांगते. आणि हे भाजायचा जो वेळ आहे तोही वाचू शकतो, कारण इन्स्टंट चिवडा करायचा असेल तर मग ही प्रोसेस करा. पोहे दोन्ही वेळा तेल टाकून भाजून घेतलेले आहेत, परातीमध्ये काढले. आता लागणारे जे काही जिन्नस आहेत आपल्या आवडीचे ते एक एक करून तळून घेऊयात. सर्वप्रथम शेंगदाणे छान तळून घेतलेले आहेत. त्यानंतर मिरच्या, आपल्याला मस्त तिखट मिरच्या घ्या आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. त्याच्यात नमपणा अजिबात नको, नाहीतर चिवडा थोडासा नरम पडू शकतो. तर तिखट मिरचीना टेस्ट खूप छान येऊन जाते. कढीपत्ता भरपूर घाला, तो देखील कडक छान तळून घ्या. त्यानंतर खोबऱ्याचे काप तळून घेऊयात आणि नंतर डाळवट तळून घेऊयात. आता हे जे प्रमाण आहे, प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी गोष्टी कमी जास्त आवडीच्या असतात. माझ्या घरी शेंगदाणे, खोबऱ्याचे काप आणि डाळवं हे भरभरून आवडतं, म्हणून मी भरभरून टाकलेलं आहे. याचं प्रमाण तुम्ही अंदाजानुसार तुमच्या घरी जसं आवडतं तसं कमी जास्त करून घेऊ शकता. तर खूप सोपी रेसिपी सांगितली, सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, पटकन होऊन जातो चिवडा. माझ्या इतर रेसिपी देखील तितक्याच परफेक्ट, अचूक आणि खात्रीशीर असतात. तुम्ही बिनधास्त बनवून घ्या. आणि चिरोटे तुम्ही बघत असाल तर मी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत, ज्याच्यात मेहनतीचं काहीच काम नाही. दिवाळीच्या फराळी या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसून येतील, तिथे जाऊन बघू शकता. जे काही जिन्नस सर्व टाकलेत ते मिक्स करून घेतलेले आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 चमचे पोहे खाण्याचा जो चमचा असतो ते साखर घेतलेली आहे. 1 टीस्पून आमचूर पावडर घेतलाय किंवा अर्धा टीस्पून लिंबूसत्व घेतलं तरी चालेल. 1 टीस्पून हिंग घेतलाय आणि चवीनुसार मीठ घ्यायचंय. मीठ थोडं कमी टाका, कारण पुढे आपण काळं मीठ घालणार आहोत. तर मिक्सरमधनं बारीक वाटल्यानंतर यामध्ये मिक्स करूयात. जर आधीच्या भाजण्याची 5 मिनिटाची स्टेप स्किप करायची असेल तर हे सगळे जिन्नस तळून घेऊन पातळ पोह्यामध्ये टाका, म्हणजे त्याचं जे तळणीचं तेल आहे ते ऑटोमॅटिक पोह्याला लागून जाईल आणि मग डायरेक्ट तुम्ही पोह्याचा चिवडा फोडणीमध्ये बनवायला घेऊ शकता. तेल टाकल्यामुळे काय, पोहे अकसत नाही, हे त्या मागचं कारण आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये तेल टाकलंय, जे तळलेलं तेल आहे तेच वापरलेलं आहे. त्यामध्ये मोहरी टाकली, मोहरी तळल्यानंतर 2 टेबलस्पून तीळ टाकलेले आहेत. जिरेपूड 1 टेबलस्पून, 2 टेबलस्पून धनेपूड, 1 टीस्पून काळं मीठ टाकलेलं आहे, 1 टीस्पून हळद टाकायची आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे. ह्याला आधीच तेल लागल्यामुळे ते अकसत नाही. त्यामुळे फोडणी झाल्यानंतर डायरेक्ट जे आपण तळून जिन्नस टाकलेले पोहे यामध्ये टाकले आणि ते इथेच व्यवस्थित जराशे भाजून घेतले की चिवडा कुरकुरीत होऊन जातो. आपली फोडणी तयार झाल्यानंतर जे आपलं पोहे आहेत ते यामध्ये टाकूयात, मिक्स करूयात. इतका सोपा होतो. उगाच आधीच खूप भाजून ठेवायचं आणि त्यामध्ये वेळ घालायचं काहीही गरज नाही. या पद्धतीने देखील चिवडा तितकाच कुरकुरीत होतो, मस्त होऊन जातो. आता तुम्ही कलरही बघा, खूप मस्त आलाय. जर तुम्हाला वाटलं की हळद जर अशी कमी झाली तर वरतून ऍड करू शकता. तर आपला असा कुरकुरीत न आकसणारा पोह्याचा चिवडा रेडी आहे. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी सगळं. धन्यवाद.